आज आहे माझा फॅशन शो. तयारी केली होती बट एक दोन सामान विसरली म्हणून शॉपमधून जाऊन सामान घेतलं. मग मी निघाली माझ्या लोकेशनसाठी. 12:30चा टायमिंग होता बट 12 तर मला विरारलाच वाजले. मग कसं तरी मी पोचली मीरा रोडला. मग तिकडून ऑटो घेतला आणि अंकलनी पण माझ्याकडून 120 रुपये घेतले. मग मी पोचली लता मंगेशकर ऑडिटोरियमला आणि ऊन तर बापरे, माझा मोबाईल इतका हीट झालेला की व्हिडिओ पण स्टार्ट होत नव्हता. पण कसं तरी मग मी मोबाईल कूल डाऊन केला आणि मग मी व्हिडिओ स्टार्ट केला. मग मी पोचली 4th फ्लोअरवरती जिकडे ऑडिटोरियम होता. 4th फ्लोअरवर पोहोचताच खूप सुंदर दृश्य बघायला मिळाले. म्हणजेच ग्राउंड फ्लोअरपासून टॉप फ्लोअरपर्यंत खूप वेल मेंटेन्ड होते. खूप सुंदर फ्रेम्स होते, फोटो फ्रेम, शोपीस होते. मग आम्हाला भेटले आमचे सर आणि दुसरे पार्टिसिपेंटसुद्धा होते. मग थोडा वेळ रिहर्सल केलं आणि मग स्टेजवरती जाऊन सुद्धा रिहर्सल केला. आणि हे आहेत माझ्यासोबतचे पार्टिसिपेंट्स, त्यांचे मम्मीज होते सोबत. आणि नंतर आम्ही गेलो मेकअपसाठी, कॉस्ट्युम्स वेअर केले. मग सर्वांचा मेकअप वगैरे स्टार्ट झाला आणि मी लेन्स लावले होते म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. खूप सुंदर असं मेकअप वगैरे केलं आणि प्रोग्राम खूप मोठा होता. सिंगिंग होते, डान्स होते, म्हणून टाइम झाला आणि आम्हाला बसून बसून लागलेली होती भूक. आणि इकडे डान्स वगैरे चालू होते आणि ही माझ्यासोबतची पार्टिसिपेट होती, तिने डान्स सुद्धा घेतलेला होता. मग आमचा फॅशन शो वगैरे झाला आणि विनर्स वगैरे अनाऊन्स केले आणि गेस वॉट, आय वॉज द विनर. त्यानंतर बाहेर डॅडी, मम्मी सर्वजण होते, माझा फ्रेंड सुद्धा आलेला होता. मग आम्ही घरी जायला निघालो. मग आम्ही मीरा रोडपासून बस घेतली आणि पोचलो भाईंदर स्टेशनला. आणि माझी डेअरिंग बघा, मी फॅशन शोचा कॉस्ट्यूम मीरा रोडपासून घरी घालून आली आहे आणि इकडे नालासोपाऱ्याला भांडण चालू होतं. आम्ही बसून मजा घेत होत्या. बट ओव्हरऑल माझ्यासाठी आजचा दिवस खास होता कारण की मम्मी आलेली होती आणि डॅडी सुद्धा कामावरून माझा शो बघायला आले होते. सो थँक्यू.